करूया है ना, सुरू करूयात आता. ठीक आहे. तर मागच्या सेशन मध्ये गुड इव्हिनिंग मॅम. आपण काय पाहिलं होतं? मागच्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं? आपण पाहिलं होतं रॉकेट्स बद्दल इन्फॉर्मेशन, बरोबर. आणि रॉकेट्स बद्दल शिकता शिकता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला होता, आदित्य L1 बद्दल खूप सगळी इन्फॉर्मेशन सांगा. ठीक आहे. पण आदित्य L1 बद्दल इन्फॉर्मेशन सांगायच्या आधी पहिले आपल्याला सूर्याबद्दल माहिती नको का? हो ना. येस, वर्ल्ड ऑफ रॉकेट शिकलो होतं मागच्या वेळेस. व्हेरी नाईस. तर या वेळेस आपण काय शिकणार आहोत? वी आर गोइंग टू सी अबाउट सन अँड इट्स फीचर्स. ठीक आहे. तर सूर्य मालेतील आपला जो तारा आहे सूर्य, तर त्या ताऱ्याबद्दल आणि त्याचे बरेच फीचर्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करताना पहिला प्रश्न माझा असा आहे तुमच्यासाठी की व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर. डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर असतात है ना, पदार्थांचे वेगवेगळे काय म्हणतात मॅटर असतात, बरोबर. तर व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर? सॉलिड, व्हेरी नाईस. सॉलिड. पुढे सॉलिड, लिक्विड, गॅस. व्हेरी नाईस. सॉलिड, लिक्विड, गॅस व्यतिरिक्त काही असतात का? गॅस. ओके ओके ओके. सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3 येत आहेत आपल्याला. व्हेरी नाईस. तर आता सूर्य जो आहे व्हॅक्यूम नाही. व्हॅक्यूम इज नॉट अ स्टेट ऑफ मॅटर. ठीक आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस बरोबर आहे, व्हॅक्यूम नाही. शाबास, व्हेरी नाईस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे 3 आपल्याला माहिती आहेत बरं का. मग चौथा जो आहे, तसे 5-6 आहेत बरं. तर चौथा आहे कुठला? प्लाझ्मा. प्लाझ्मा ऐकलंय का? प्लाझ्मा. व्हेरी नाईस ओम. येस, प्लाझ्मा. आणि अजून थोडस पुढे गेलो तर बोज आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. खूप मोठं आहे हे साईडला राहू देत, पण प्लाझ्मा आहे, बरोबर. तर सन जो आहे ना आपला सूर्य, त्याचं जे मॅटर आहे, ठीक आहे, ते ना सॉलिड आहे, ना लिक्विड आहे, ना गॅस आहे. ते काय आहे? प्लाझ्मा आहे. तर प्लाझ्मा म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते. ठीक आहे. प्लाझ्मा म्हणजे काय माहित आहे का कोणाला? प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. नाही माहिती. ओके, काही हरकत नाही. मी सांगते, एक मिनिट फक्त स्क्रीन माझी शेअर करू द्या मला. स्क्रीन दिसते का सर्वांना? एक मिनिट, लेट मी कम बॅक अगेन. ओके. सो हा, तर मला जी आहे ती स्मॉल जी स्क्रीन आहे ती तुमची दिसत नाहीये बरं का. तर मी काय करेन, मध्ये मध्ये प्रश्न विचारल्यानंतर परत आपल्या मीटिंगकडे येत जाईल आणि मग तुमचे रिस्पॉन्सेस बघत जाईल. ठीक आहे. तर बेसिकली सन अँड फीचर्स, आता हे बघा आपल्याला हे सनचं काय दिसतंय, सनचा पूर्ण शेप दिसतोय, बरोबर. तर सन अँड फीचर्स मध्ये आपण सनचे वेगवेगळे फीचर्स बघणार आहोत. पण सध्या तरी सनचा जो स्टेट आहे तो कुठला आहे? प्लाझ्मा स्टेट आहे. प्लाझ्मा म्हणजे काय की गॅस जो असतो है ना, गॅस जो असतो तो खूप हॉट असतो. ठीक आहे. आणि तो खूप गरम असल्यामुळे काय होतं, प्रत्येक ह्याच्यात पार्टिकलमध्ये काय असतात, छोटे छोटे ऍटम्स असतात, बरोबर. आणि ते ऍटम्स जर आपण खूप जास्त हीट केले, ठीक आहे, खूप जास्त हीट केले तर काय होतं, त्याचे आयन्स फॉर्म होतात है ना. आणि आयन्स फॉर्म झाले की काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना, आता ऍटम मध्ये काय असतात, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, बरोबर. मग ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, ते बाहेर पडतात. ठीक आहे. तर ते जे स्टेट ऑफ मॅटर असतं त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा असं म्हणतो. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिले प्लाझ्मा आहे, ठीक आहे. पण सन इज व्हॉट? सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी, बरोबर. म्हणजे काय की सनमुळे आपल्याला खूप सगळी एनर्जी भेटते, हो ना. तर आता एक प्रोसेस आहे ज्याच्यामुळे काय होतं, झाडांना फळं फुलं येतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात बरं, ज्याच्या युजने
काय काय होतं, फ्रुट्स वगैरे येतात. ओके, प्लांट्स यूज करतात सनचं एनर्जी. त्याला काय म्हणतात माहित आहे? व्हेरी नाईस, फोटोसिंथेसिस. गुड जॉब. येस, फोटोसिंथेसिस. ओके, तर फोटोसिंथेसिस बरोबर. तर आपल्याला आपल्याला जगायला काय लागतं? आपल्याला जगायला हीट लागते. ओके, हीट लागते, एनर्जी लागते, विच वी आर गेटिंग फ्रॉम सन. बरोबर. तसंच प्लांट्स आहेत, एनिमल्स आहेत, सगळ्यांना एनर्जी लागते, ती भेटते आपल्याला सन पासून. प्लस आपण काय करतोय, वेगवेगळी नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा बनवतोय. हो की नाही? नवीन नवीन आपण टेक्नॉलॉजी बनवतोय. जसं की आहेत सोलर पॅनल. सोलर पॅनल्समुळे आपल्याला काय भेटते? आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. म्हणजे काय, आपण सोलर एनर्जी जी असते ती आपण कन्वर्ट करतो कशामध्ये? इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये, है ना, सोलर पॅनल्सच्या हेल्पनी. प्लस आपण आता वेगवेगळे काय पाठवतो? वेगवेगळे मिशन सुद्धा पाठवतोय, हो ना. तर वेगवेगळे जे आपण मिशन्स पाठवतोय, त्या मिशन्स पाठवताना आपण सॅटेलाइट्स वरती किंवा आपले जे पेलोड असेल किंवा मेन जो पेलोड असेल त्याच्यावरती आपण काय करतो? सोलार पॅनल्स लावतो. बरोबर. त्या सोलार पॅनल्स जे असतात ते सन एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिसिटी एनर्जी मध्ये कन्वर्ट करून मग आपण काय करतो? मशीन्स आपले किंवा टेक्नॉलॉजी आपण चालवतो. बरोबर. मग आता मेन प्रश्न हा आहे की व्हॉट विल हॅपन इफ द सन डिसअपियर्स, है ना. जर समजा सूर्य नसेलच तर काय होईल बाबा? कोणाला सांगता येईल का की जर समजा सूर्य नसेल तर काय होईल? परत येते स्क्रीनवरती. सूर्य नसेल तर काय होईल? व्हॉट विल हॅपन? जीवसृष्टी राहणार नाही. बरोबर. ट्रीज कांट गेट एनर्जी. गुड. पीक येणार नाही. व्हेरी नाईस. आपण नसू. व्हेरी नाईस. प्लॅनेट नसणार. बरोबर. प्लांट विल डाय. गुड जॉब. व्हेरी नाईस. पूर्ण पृथ्वी. ओके, लिव्हिंग थिंग्स नसतील. फोटोसिंथेसिस होणार नाही. सगळे प्राणी नसतील. शाबाश. ऑक्सिजन पण नसणार. व्हेरी नाईस. तर मेन गोष्ट काय होईल माहितीये का? की बरोबर बोलताय की काय नसणार आहे आपल्याला, हे नाही भेटणार. फोटोसिंथेसिस तर होणारच नाही. बरोबर. आपल्याला दिसणार नाही. ओके. ओके, व्हेरी नाईस. अर्थ विल गेट इन डार्क. गुड जॉब. तर मेन म्हणजे आपण मागच्या वेळेस अर्थ अवर ओनली होम या सेशन मध्ये आपण काय शिकलो? की पृथ्वीचा जो मॅक्झिमम जो पार्ट आहे 72 to 74% जे आहे ते काय आहे? ते पाणी आहे. बरोबर. पण जर समजा सूर्य नसेलच, है ना, सूर्य नसला तर मग काय होईल? की ते जे पाणी आहे पृथ्वीवरचं ते पाणी पूर्ण काय होईल? सॉलिड फॉर्म मध्ये होईल, है ना. म्हणजे काय होईल? आईस फॉर्म मध्ये होईल. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला हीट आणि एनर्जी तर मिळणारच नाही आपल्याला, म्हणजे अर्थला नाही मिळणार. मग काय होईल? प्लांटचे फोटोसिंथेसिस नाही होणार. बरोबर. अंधार होईल. ओके, व्हेरी नाईस. गुड जॉब. आणि हे अर्थवर होत असताना ह्युमन बिंग्स जर नसतीलच, पण समजा जर ह्युमन बिंग्स असले आपल्याला, मेन म्हणजे आपल्याला काय भेटतं सन पासून? एक एक कुठली तरी मेन गोष्ट भेटते ह्युमन्सला सन पासून. कोणती गोष्ट भेटते माहितीये का? कुठलं विटॅमिन भेटतं? ओ व्हेरी नाईस. विटॅमिन डी. विटॅमिन डी. आता एक छान प्रश्न आहे बरं का तुमच्यासाठी, की ठीक आहे विटॅमिन डी भेटतं, पण ते जे विटॅमिन डी आहे ते विटॅमिन डी सनच्या रेज मधनं भेटतं की कसं भेटतं? सनच्या रेज मध्ये भेटतं की कसं भेटतं? लाईट. ओके. तर विटॅमिन डी जे असतं ते विटॅमिन डी कसं भेटतं माहितीये का? चे जे रेज असतात ना, ते रेज आहेत ना, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ठीक आहे. तर युव्ही बी नावाचा जो रे असतो, ठीक आहे, तर युव्ही बी नावाचा रे एका गोष्टीमध्ये मिक्स होतो जे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असते. त्याला म्हणतात 7 डी हायड्रो कोलेस्टेरॉल. ठीक आहे. तर 7 डी हायड्रो कोलेस्टेरॉल बरोबर जेव्हा आपलं युव्ही बी जो रे आहे तो युव्ही बी रे जेव्हा काय होतो? मिक्स होतो, तेव्हा आपल्याला विटॅमिन डी भेटतं. म्हणजे सूर्याच्या रेस मध्ये विटॅमिन डी नसतं.
सूर्याचे रेज जे आहेत ते आपल्या स्किन वरती टच झाल्यानंतर मग आपलं बॉडी ते व्हिटॅमिन डी जनरेट करते. ठीक आहे. तर सूर्यापासून व्हिटॅमिन डी भेटत नाही, सूर्यापासून युव्ही बी रेज भेटतात आणि मग ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर 7 डिहायड्रोकोलेस्टेरॉलमुळे ते काय होतं, व्हिटॅमिन डी मध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. तर जसं आपण बोललो की काय होईल, पृथ्वीवरती जे पाणी असेल त्याचं पूर्णपणे बर्फ होईल. बर्फ झाल्यानंतर काय होईल, जीवसृष्टी नसेल, आपल्याला व्हिटॅमिन डी जनरेट होणार नाही, बरोबर. आणि तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या होते. ठीक आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट सुद्धा होईल, काय ती म्हणजे की आपलं जे सूर्यमाला आहे ती सूर्यमाला धरून कोणी ठेवली आहे, सूर्याने ठेवली आहे, बरोबर. मग जसं आपलं सनच नसेल तर काय होईल, पूर्ण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहणारच नाही. ठीक आहे. मग प्लॅनेट्स काय होतील, दूर निघून जाते. ठीक आहे. मग आता सनचे वेगवेगळे नावं आहेत. ठीक आहे. काय आहेत, वेगवेगळे नावं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण सूर्याला नावं ठेवलेली आहेत. जसं की रोमन कल्चरमध्ये सूर्याला म्हणतात सोल. ठीक आहे. इजिप्शियन कल्चरमध्ये सूर्याला म्हणतात रा आणि ग्रीक कल्चरमध्ये सूर्याला म्हणतात हिलिओस. ठीक आहे. असे वेगवेगळे नावं आहेत. ठीक आहे, सूर्याचे. आता पुढे गेलो तर जसं मी सांगितलं की आपण काय पाहिली, ही सूर्यमाला पाहिली होती, बरोबर. वर्ल्ड अराउंड अस च्या सेशन मध्ये पाहिली होती. तर मर्क्युरी, व्हीनस, अर्थच्या नंतर अर्थ बरोबर काय आहे, मून, मग मार्स, मग ऍस्ट्रॉइडच्या मध्ये बेल्ट आहे. त्याच्यानंतर ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो आणि मग कायपर बेल्ट आहेत, है की नाही. हे सगळे काय आहेत, सोलर सिस्टीमचे प्लॅनेट्स आहेत, है ना. पहिले जे ऍस्ट्रॉइड बेल्टच्या आधीचे जे प्लॅनेट्स आहेत ते रॉकी प्लॅनेट्स आहेत, बरोबर. आणि नंतर जे काय आहेत, गॅशियस प्लॅनेट्स आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये कॉमेट्स पण असतात, मध्ये मध्ये मोठे मोठे ऍस्ट्रॉइड्स पण असतील, है ना. तर हे सगळे आपलं सोलर सिस्टीमचं पार्ट आहे. ठीक आहे. पण आता सूर्याबद्दलच जर माहिती घ्यायची झाली तर आपलं जे पोझिशन आहे ते कुठे आहे बरं. तर आपण कुठे राहतो, आपण राहतो मिल्की वे गॅलेक्सीमध्ये, बरोबर. मग मिल्की वेची जी आपली गॅलेक्सी आहे ती कशी आहे, स्पार्ड गॅलेक्सी आहे, बरोबर. स्पायरल गॅलेक्सी आहे ना, बार्ड स्पायरल गॅलेक्सी आहे. मग ती जी स्पायरल गॅलेक्सी आहे, स्पायरल गॅलेक्सीच्या, एक मिनिट मी पॉइंटर घेते. हा, स्पायरल गॅलेक्सीच्या इथे एक ओरायन स्पर नावाचं सेक्शन आहे. ठीक आहे. आणि तिथे हा जो येल्लो डॉट दिसतोय इथे आपण आहोत. ठीक आहे. इथे आपली सोलर सिस्टीम आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, मला वाटतं कोणीतरी प्रश्नच विचारला होता एका सेशन मध्ये की आपल्याला मिल्की वेचं आर्म कसं दिसतं, बरोबर. तर कसं दिसतं का, तर आपण एका कोपऱ्यात आहोत, है ना, एका आर्मच्या कोपऱ्यात आहोत आपण. त्यामुळे मग आपल्याला काय दिसतं, मिल्की वेचं एक आर्म आपल्या स्काय मधून जाताना दिसतं, जेव्हा लाईट पोल्युशन फार कमी असतं. ठीक आहे. मग आता वळूया या प्रश्नाकडे की आपलं जे सन जे आहे ते किती हॉट आहे. हाऊ हॉट इज अवर सन. सो अवर सन इज, सनचं जे सरफेस आहे ना ते सरफेस 6000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे टेम्परेचर. ठीक आहे. आणि कोर मध्ये किती टेम्परेचर आहे, 15 मिलियन डिग्री सेल्सिअस. फारच गरम आहे. ठीक आहे. मग आता हे जे आहे आपल्या मेन सूर्यामध्ये कुठले एलिमेंट्स आहेत, तर हायड्रोजन आणि हिलियम एलिमेंट्स आहेत, बरोबर. आणि हायड्रोजन आणि हिलियम एलिमेंट्स काय होतात, ते एकत्र येतात, है ना. हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात बरं. मी परत स्क्रीनवर येते आपल्या याच्या मीटिंगच्या. हा, परत मी स्क्रीनवर आलेली आहे. ओके. तर काय म्हणतात बरं त्या प्रोसेसला, जे हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येतात आणि मिक्स होऊन मग हिलियम बनवतात, काय म्हणतात त्या प्रोसेसला. सूर्यात कुठली प्रोसेस होते. कुठली प्रोसेस होते सूर्यात.
कार्बन डायऑक्साइड. ओके ओके ओके. सांग धनंजय बाळा, चॅट मध्ये लिही. कुठली प्रोसेस होते? विकेंद्रीकरण. ओके. तर त्याला म्हणतात काय? न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन. व्हेरी नाईस विवेक. येस, न्यूक्लिअर फ्युजन. तर हो, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय की हायड्रोजन आणि हायड्रोजन ऍटम जे असतात ते एकत्र येतात, त्याला म्हणतात फ्युजन. आणि अजून एक दुसरी एक असते, त्याला काय म्हणतात? फिजन. ठीक आहे, फिजन म्हणजे काय? ब्रेकडाऊन. ठीक आहे, फिजन म्हणजे काय? ब्रेकडाऊन. ठीक आहे, मोस्टली असे ऍटम्स असतात, रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम्स असतात है ना. रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम्सचं फिजन होतं. आणि जेव्हा हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येतात त्याला म्हणतात न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे, काय म्हणतात? न्यूक्लिअर फ्युजन. मग आता हे जे न्यूक्लिअर फ्युजन होतं, परत एकदा आपण जाऊयात स्क्रीनवरती. हा, तर न्यूक्लिअर फ्युजन होतं, त्याच्यामुळे काय होते? खूप जास्त हीट जनरेट होते. ठीक आहे, म्हणून कोर मध्ये काय आहे? 15 मिलियन डिग्री सेल्सिअस आणि सरफेस वरती 6000 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ठीक आहे, आता सन किती हॉट आहे ते झालं. आता अर्थ आणि सनचं डिस्टन्स किती आहे? ठीक आहे, तर अर्थ आणि सनचं डिस्टन्स आहे 150 मिलियन किलोमीटर्स. किती? 150 मिलियन किलोमीटर्स, ज्याला की म्हणतात 1 AU. 1 AU म्हणजे काय? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ठीक आहे, आता इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियननी एक हे ठरवलंय, काय म्हणतात त्याला, एक वर्ड ठरवलंय डिस्टन्सला. स्पेसमध्ये आपण डिस्टन्स कसा मोजायचा बाबा? तर आपण स्पेसमध्ये डिस्टन्स मोजायचा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्सनी. ठीक आहे, तर 1 AU म्हणजे 150 मिलियन किलोमीटर असं होतं. ठीक आहे, तर अर्थ आणि सनचं किंवा पृथ्वी आणि सूर्याचं डिस्टन्स जे आहे ते आहे 150 मिलियन किलोमीटर्स. आणि समजा आपण जर एरोप्लेननी जर गेलो, ठीक आहे, तर किती वेळ लागतो? 7 वर्ष लागतात. किती? 7 वर्ष. ठीक आहे, पण जसं तुम्ही पहिल्याच सेशन मध्ये मला सांगितलं होतं की सूर्याची किरण पृथ्वीपर्यंत यायला किती उशीर लागतो? 8 मिनिट्स आणि 20 सेकंड्स. ओके, मग आता बघूयात की किती मोठा आहे सन. आपण काय बघितलं? त्याचं टेम्परेचर किती आहे, त्याच्यानंतर बघितलं आता की किती वेळ लागतो. बरोबर, आता आपण बघूयात की किती मोठा आहे सन. तर सनचं जे डायमीटर आहे है ना, म्हणजे एक पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण मधून जर सेपरेट केलं है ना बॉल ऑफ सनला, तर किती? 1.39 मिलियन किलोमीटर्स होतं है ना. आणि त्या ब्लू कलरच्या रेषेवरती, इथे जी ब्लू कलरची रेष आपल्याला दिसतीये, एक मिनिट मी परत पॉइंटर घेते. तर ही जी ब्लू कलरची आपल्याला रेष दिसते, याच्यावर जर आपण काय केलं, आपण जर पृथ्वी बसवत गेलो किंवा ठेवत गेलो, तर किती होईल? 100 पृथ्वी बसतील. ठीक आहे, या एका ब्लू कलरच्या रेषेमध्ये. आणि समजा जर आपण प्लास्टिकच्या बॉल सारखा जर पृथ्वी जर सूर्य असेल आणि ती आतमधून जर पूर्ण हॉलो असेल, म्हणजे आतून काहीच नसेल, तर 1.3 मिलियन अर्थ आपण त्याच्यामध्ये धरू शकतो. ठीक आहे, एवढं मोठा आपला सूर्य आहे. ठीक आहे, मग एक आपण व्हिडिओ बघूयात. 100 अर्थ वाईड है ना. आणि जर समजा, हे बघा इथे काय दाखवलंय, इथे काय दाखवलंय? वेगवेगळे प्लॅनेट्स दाखवलेत बरं का आपल्या सोलार सिस्टीम मधले. आणि जर आपलं सोलार सिस्टीमचे जेवढे पण प्लॅनेट्स आहेत ते आपण काय करू शकतो? फिल करू शकतो. ठीक आहे, आता असं समजायचं की वरतून कट केलंय सूर्याला आणि एक बॉल सारखं केलंय, म्हणजे बाउल सारखं केलंय किंवा वाटी सारखं केलंय. तर त्या वाटीमध्ये आपण 600 वेळा आपले सगळे सूर्यमालेतले ग्रह आपण टाकू शकतो. ठीक आहे, इतकं मोठं आहे आपल्या सूर्याचं साईज. ओके, आता इथपर्यंत समजलंय का? मी परत एकदा स्क्रीनवर येते. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का?
ओके, व्हेरी नाईस, काहीच डाऊट नाहीये. गुड जॉब, व्हेरी स्मार्ट ऍस्ट्रॉनॉमर्स, व्हेरी गुड. ओके, मग आता पुढे पाहूयात की लेयर्स ऑफ सन. ठीक आहे, सनचे किती लेयर्स आहेत. तर सनचे जे लेयर्स आहेत ते टोटल 6-7 लेयर्स आहेत बरं का. तर पहिलं मधलं जे असतं त्याला काय म्हणतात, कोर. ठीक आहे, तर ह्या कोर मध्ये हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र होऊन त्याचं न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय होतं, की हीट जी आहे ती बाहेर पडते. ठीक आहे, मग त्याच्यानुसार आपण वेगवेगळे लेयर्स बनवलेले आहेत. तर मेन कुठला आहे आपला, कोर. ठीक आहे, मग कोरच्या नंतर कुठली लेअर आहे, रेडिएटिव्ह झोन. म्हणजे हीट जी आहे ती हीट रेडिएशनच्या काय म्हणतात प्रकारे बाहेर पडते. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतात रेडिएटिव्ह झोन. ठीक आहे, मग रेडिएटिव्ह झोन नंतर आहे कन्व्हेक्टिव्ह झोन. ठीक आहे, कन्व्हेक्टिव्ह झोन नंतर कुठली लेअर आहे, कन्व्हेक्टिव्ह झोन नंतर फोटोस्फिअर आहे. ठीक आहे, तर आता ही जी फोटोस्फिअर आहे, फोटोस्फिअर म्हणजे काय, ही बाहेरची लेअर आहे सगळ्यात. बाहेरची लेअर म्हणजे कुठली, तर आपण समजा सूर्य, असं तर नेकेड आईजनी आपण सनला बघायचं नसतं. का, बिकॉज जे हार्मफुल रेडिएशन असतात ते डोळ्यामध्ये जातात, आपण ब्लाइंड पण होऊ शकतो, म्हणून आपण सनकडे विथ नेकेड आईज नाही बघत. ठीक आहे, तर फोटोस्फिअर जे आहे ते आपल्याला लख्ख एकदम ब्राईट असं दिसतं ना आकाशात, दॅट इज द फोटोस्फिअर लेअर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कुठली लेअर आहे, त्याच्यानंतर आहे क्रोमोस्फिअर. क्रोमोस्फिअरच्या नंतर ट्रान्झिशनच्या नंतर मग आहे कोरोना. ठीक आहे, कोरोना इज द आउटर मोस्ट लेअर. ठीक आहे, आपल्याला क्रोमोस्फिअर पण दिसत नाही मॅक्सिमम, म्हणजे दिसू शकते पण इतकी दिसत नाही. ठीक आहे, का तर फोटोस्फिअर, बाहेरचे जे लेअर्स आहेत ते दिसत नाहीत, क्रोमोस्फिअर आणि कोरोना. का तर फोटोस्फिअर जी लेअर आहे ती फार ब्राईट असते. ठीक आहे, खूप ब्राईटनेस असल्यामुळे मग काय होतं, मग आपल्याला ते बाहेरचे जे लेअर्स आहेत ते दिसत नाहीत. आणि बाहेरची जी आपली कोरोनाची जी लेअर आहे, कोरोनाची जी लेअर आहे ती एक्सटेंड होते, फ्यू मिलियन किलोमीटर्स पर्यंत ती एक्सटेंड होते. ठीक आहे, तर हे आहे सूर्याचे वेगवेगळे लेयर्स. ठीक आहे, आता पुढे बघायचं झालं तर सन असा दिसतो का, नाही. आपण पेजवरती काढताना आपण सन कसं काढतो, सर्कल काढतो, असे हे काढतो, काय म्हणतात, सन रेज काढतो आणि त्याला येलो कलर करून टाकतो, बरोबर, दॅट इज द सन. पण सन रिअल मध्ये कसं दिसतो, असा दिसतो. ठीक आहे, मग आता हे जे आहेत, हे जे तुम्हाला डॉट डॉट दिसत असतील, बरोबर ना, काय दिसत असतील, एकदम डॉट 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 दिसत असतील, कुठे कुठे एकदम व्हाईट कलरचे ब्राईट गोष्टी दिसत आहेत, है ना, मध्ये मध्ये ब्लॅक ब्लॅक स्पॉट्स दिसत आहेत, मध्ये मध्ये व्हाईट स्पॉट्स दिसत आहेत, बरोबर. तर याला काय म्हणतात, ग्रॅन्युलेशन. ठीक आहे, ग्रॅन्युलेशनचा अर्थ काय, की बाबा सूर्य जो आहे तो सूर्यावरती खूप सगळ्या गोष्टी होत आहेत, है ना, बिकॉज सन इज हॉट बॉल ऑफ फायर असं म्हटलं जातं, पण ते प्लाझ्मा प्लाझ्माचं मॅटर आहे ना, प्लाझ्मा मध्ये असतो सन. मग आता ग्रॅन्युलेशन ऑफ सन आपण बघतोय. ठीक आहे, तर ग्रॅन्युलेशन ऑफ सन बोलायच्या आधी मला एक सांगा की आपली जी पृथ्वी आहे ती आपण बघितली, अर्थ ॲज अ वन मॅग्नेट आपण बघितलं, बरोबर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, है ना, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आपण बघितलं. मग सूर्यावर सुद्धा असं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे का, की खूप सगळे मॅग्नेट्स आहेत, तुम्हाला काय वाटतं, खूप सगळे मॅग्नेट्स आहेत की पृथ्वीसारखंच फक्त एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल, काय वाटतं, एक. ठीक आहे, पूर्वा इज सेइंग एक, बुधावी आणि संकल्प इज सेइंग खूप, खूप सगळे मॅग्नेट. ओके, निशांत इज सेइंग वन मॅग्नेट. ओके, व्हेरी नाईस. तर सनचं जे सरफेस आहे, सनच्या सरफेस वरती खूप सगळे छोटे 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 मॅग्नेट्स असं म्हणू शकतो. मॅग्नेटिक पोल्स असतात ना, वरचा एक पोल असतो आणि एक खालचा पोल असतो. ठीक आहे, आणि मध्ये मध्ये इक्वेटर असतं, दॅट इज फाईन. पण पृथ्वी आणि सन मध्ये डिफरन्स काय आहे, की त्याच्या सरफेस वरती खूप सगळे छोटे 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 मॅग्नेटिक फील्ड्स
आपल्याला जनरेट झालेले दिसतात. ठीक आहे. आणि ते जेव्हा जनरेट होतात, हाऊ हाऊ डू यू नो दॅट सन हॅज सो मेनी लेयर्स? तर सन वरती आपण बरेचसे असे हे पाठवलेले आहेत, काय म्हणतात, मिशन्स पाठवलेले आहेत, बरोबर. तर त्या मिशन्स मुळे आपल्याला समजले की सनचे वेगवेगळे लेयर्स आहेत. जसे आपल्या प्लॅनेटचे लेयर्स असतात तसेच सनचे सुद्धा लेयर्स आहेत. ठीक आहे. मग आता पुढे सांगायचं झालं तर मी काय सांगत होते तुम्हाला, ग्रॅन्युलेशन बद्दल सांगत होते ना. तर खूप सगळे छोटे 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 मॅग्नेट्स असतात, बरोबर. मग आता ते मॅग्नेट जे आहेत, आता अर्थवर ओनली होमच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की मॅग्नेटचे कसे असे लाईन्स येतात, बरोबर. मग ते मॅग्नेटच्या लाईन्स जर पृथ्वीवरती येत आहेत तर सेम ते सनवरती पण येत असणार, की नाही. आणि सनवरती येत असणार, प्लस सन काय आहे, प्लाझ्मा मटेरियल आहे, बरोबर. आणि ते प्लाझ्मा मटेरियल मुळे काय होतं, ते जे मॅग्नेटिक लाईन्स आहेत ते आपल्याला दिसतात. कोरोनल आणि कोरोनामध्ये काही फरक नाही आहे. कोरोना इज द सेम लेअर, है ना, दोन्ही पण सेमच आहे. ठीक आहे. मग खूप सगळे काय असतात, खूप सगळे मॅग्नेट्समुळे काय होतात, ते मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला दिसतात आणि ते रेडिएशन्स जे आहेत ते रेडिएशन्स बाहेर फेकले जातात. ठीक आहे. तर दॅट इज वन ऑफ द फीचर. ते आपण बघूयात. मग आता हे जे तुम्हाला डॉट्स दिसतात ना, छोटे 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 डॉट्स, हे जे डॉट्स आहेत, हे डॉट्स काय आहेत, हे कोल्ड आहेत. काय, कोल्ड. म्हणजे डार्क जे डॉट्स दिसतात आपल्या सूर्यावर, दोज आर कोल्ड स्पॉट्स. ठीक आहे. म्हणजे त्यांचं जे टेम्परेचर असतं ते कमी असतं. पोल्स वरती टेम्परेचर जे असतं ते कमी असतं. ठीक आहे. आता पुढे एक आलं फीचर ग्रॅन्युलेशनचा. ठीक आहे, ग्रॅन्युलेशन ऑफ सन. आता दुसरं काय आहे, सनस्पॉट. सनस्पॉट म्हणजे काय, आता आपण जेव्हा टेलिस्कोपनी बघतो सूर्याकडे तेव्हा आपल्याला आहे ना असे ब्लॅक ब्लॅक डॉट्स दिसतात. ठीक आहे. तर आता सध्या तरी मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा सनचं जे ऍक्टिव्हिटी आहे ते खूप जास्त सुरू आहे, बरोबर. म्हणजे खूप जास्त सोलर फ्लेअर्स वगैरे येत आहेत. तर खूप सगळे डॉट्स दिसतात, सनस्पॉट्स खूप जास्तीत जास्त दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर हे काय आहेत, सनस्पॉट्स आहेत. आता काही काही जे सनस्पॉट्स आहेत अक्षरशः ते ज्युपिटरच्या साईजचे असतात. ठीक आहे. ते नावं दिलेली आहेत. ठीक आहे. प्रत्येक सनस्पॉटला आपण काय करतो, नावं देतो. तर 12194, 12192, 12193, 12187 असे वेगवेगळे सनस्पॉट्सला नावं दिलेली आहेत. आणि रिलेटेबल साईज तुम्हाला कळावी म्हणून ज्युपिटर आणि अर्थ इकडे दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर पृथ्वी सनचं एवढं मोठं साईज, त्याच्यामध्ये ज्युपिटर एक छोटासा आणि छोटंसं अर्थ. ठीक आहे. तर खूप सगळ्या पृथ्वी आपण जर एकत्र असे ठेवू तेव्हा कुठे जाऊन एक सनस्पॉट होईल. ठीक आहे. हा सनस्पॉट म्हणजे काय, सनस्पॉट म्हणजे कोल्डर रिजन आहे ना. जेव्हा मॅग्नेट्स जे आहेत, एखादा मॅग्नेटिक आपण पोल बघू आणि त्याच्यावरती काय होईल, त्याच्यावरती सोलर फ्लेअर जेव्हा येईल, है ना, असं सोलर फ्लेअर येईल, ते काय असतं मी सांगते तुम्हाला 2 मिनिटात. सोलर फ्लेअर जेव्हा येईल तर तेव्हा काय होतं, कधी कधी इतकं उंच ते जातं की ते मॅग्नेटिक पोल्स पासून तुटतं. ठीक आहे. आणि मग ते बाहेर फेकलं जातं. ठीक आहे. बट जेव्हा ते बाहेर फेकलं जातं, दॅट गोज इन टू सोलार फ्लेअर्स अँड सोलार विंड. ठीक आहे. मग तेव्हा काय होतो, असा डार्क स्पॉट बनतो, त्याला काय म्हणतात, सनस्पॉट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, अशी वाली मॅग्नेटिक फील्ड, हे असे मॅग्नेटिक फील्ड असतात सनवरती. ठीक आहे. मग आता हे जे सोलर फ्लेअर्स असतात, म्हणजे हे जे फ्लेअर्स जे मॅग्नेटिक फील्ड पासून जे फेकले जातात ते खूप मोठे असतात, है ना. अर्थ इथे इथे दाखवली आहे ना, अर्थचं साईज दाखवलंय, फारच छोटं साईज आहे, बरोबर. आणि इकडे काय आहे, एक मोठा सोलर फ्लेअर दाखवलाय. ठीक आहे. तर हे जे ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस चालतच राहतं, है ना. सोलर फ्लेअर्स मुळेच आपण काय म्हणू शकतो की हे बघा कसं कसं दिसतं सोलर फ्लेअर, असं बाहेर फेकलं जातं. ठीक आहे. सूर्यापासून बाकीच्या प्लॅनेट्सकडे असं बाहेर फेकलं जातं. आणि जेव्हा हे असे सोलर फ्लेअर्स जेव्हा बाहेर येतात सोलर सिस्टीम मधनं, म्हणजे सन मधनं बाहेर येतात आणि पूर्ण प्लॅनेट्सला ट्रॅव्हल करतात, तर तेव्हा काय होतं, तेव्हा समजा जर पृथ्वीचं घ्या किंवा ज्युपिटरचं घ्या, मॅग्नेटिक फील्ड फार आहे ना, तर मग ते मॅग्नेटिक फील्ड फार असल्यामुळे काय होतं की नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला जेव्हा ते इंटरॅक्शन होतं, है ना, म्हणजे काय होतं, जेव्हा हे सोलार फ्लेअर धडकतं येऊन
तेव्हा काय होतं, तेव्हा ऑरोराज फॉर्म होतात, है ना. तर जसे आपल्या पृथ्वीवरती ऑरोराज फॉर्म होतात हिरव्या कलरचे, ब्लू कलरचे, किंवा कधी कधी स्काय वेगवेगळ्या कलरचं दिसतं, है ना, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वरती. तर सेम पद्धतीने आपल्याला ज्युपिटर वरती सुद्धा सोलार फ्लेअर्स किंवा ऑरोराज दिसतात. ठीक आहे. आता परत एकदा स्क्रीनवर येते मी. इथपर्यंत काही डाऊट्स आहेत का? येस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, गुड जॉब. जर सोप्या पद्धतीने समजून सांगतेय मी. व्हेरी गुड. ओके. तर आता मेन गोष्टीकडे वळूयात. ठीक आहे. आज मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे इन द एंड ऑफ द सेशन. ठीक आहे. तर इन द एंड ऑफ द सेशन व्हिडिओ दाखवल्यानंतर ते तुम्ही काय करायचंय, घरी बनवायचंय आणि मग मला फोटो काढून पाठवायचंय. ठीक आहे. त्या गोष्टीचा एक तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे बनवायला. ठीक आहे. मग आता आपण काय बघणार आहोत की वाय शुड नॉट वी सी सन विथ अवर नेकेड आईज. ठीक आहे. तर सूर्य आपण काय करतो, सूर्य सन इक्लिप्स पण होतो बरोबर, सोलार इक्लिप्स पण होतो, है ना. तर सोलार इक्लिप्सला आपण कसं ऑब्झर्व करतो, काही आयडिया आहे का सोलार इक्लिप्सला ऑब्झर्व करण्यासाठी? सोलार डायनेमो, लावण्य तुला सोलार डायनेमिक्स म्हणायचंय का? सोलार डायनेमिक्स जर म्हणायचं असेल तर हेच की सूर्याचे जे खूप सगळे ऍक्टिव्हिटीज होत असतात ना, त्याला म्हणतात की सन इज व्हेरी डायनेमिक. सो सोलार डायनेमिक्स असं. ठीक आहे. ग्लास. हा, मी हा प्रश्न विचारला होता की आपण सूर्याला कसं ऑब्झर्व करू शकतो, किंवा आपण सोलर इक्लिप्स जे असतं, ग्रहण जे असतं, सूर्यग्रहण, आपण कसं ऑब्झर्व करतो? टेलिस्कोप. ओके. ब्लॅक ग्लास, दुर्बीण, टेलिस्कोप. व्हेरी नाईस. विथ वेल्डिंग ग्लास. व्हेरी गुड निशांत. टेलिस्कोप. बरं, सगळेजण खूप टेलिस्कोप, चष्मा. ठीक आहे. ब्लॅक ग्लास हार्मफुल इफेक्ट्स आहे. ओके विजय. टेलिस्कोप, टेलिस्कोप, टेलिस्कोप. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला डायरेक्ट असं बघू नाही शकत, कारण आपली दृष्टी जाण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट ऑब्झर्वेशन आपण करूच नाही शकत. त्याच्यानंतर अजून कुठल्या गोष्टीने आपण ऑब्झर्वेशन नाही करू शकत, तर प्रेझेंटिंग स्टॉप केलेलं आहे मी थोड्या वेळासाठी. ठीक आहे. तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टींनी नाही करू शकत. एक म्हणजे आपण साधा चष्मा नाही वापरू शकत. दुसरं म्हणजे आपण नॉर्मल गॉगल जो असतो ना आपला, आपण गॉगल घालतो नाही का, तोही आपण ब्लॅक कलरचा गॉगल वापरून सूर्य बघायचा नसतो त्यांनी सुद्धा. ठीक आहे. काही काही जण म्हणतात की आपण एक्सरे फिल्म वापरूयात बघायला. तर एक्सरे फिल्म सुद्धा आपण नाही बघू शकत. ठीक आहे. एक्सरे फिल्म इज ऑल्सो नॉट गुड. त्याच्यानंतर अजून बरेच लोक काय करतात, स्पेशल गॉगल्स असतात. ओके. ओके. हो, स्पेशल गॉगल्स तर असतातच. व्हेरी नाईस. एक्सरे फिल्म्सने बघतात आणि काही जण फोटो फिल्म्सने पण बघतात. फोटोचे जे जुने फोटो जे जसे ब्लॅक अँड व्हाईटचे जे रील्स असतात ना, त्यांनी पण बघायचे बरं का आधी. तर दॅट इज ऑल्सो नॉट गुड. ठीक आहे. तर मग आपण सन ऑब्झर्वेशन कसं काय करू शकतो बाळा? तर दोन प्रकार असतात. ठीक आहे. तर एक असतं डायरेक्ट ऑब्झर्वेशन, एक असतं इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन. ठीक आहे. तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन मध्ये आपण टेलिस्कोप युज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय युज करू शकतो, गॉगल्स युज करू शकतो. कुठले? सोलार व्ह्यूइंग गॉगल्स. ठीक आहे. सोलार व्ह्यूइंग गॉगल्स. आणि टेलिस्कोप पण जर आपण युज करतो आहोत, तर तो जो टेलिस्कोप आहे त्याच्यावरती आपल्याला पाहिजे फिल्टर. ठीक आहे. तर कसला फिल्टर बाबा? तर फिल्टर आपल्याला असा पाहिजे की ज्याच्याने जे हार्मफुल रेज आहेत ते हार्मफुल रेज आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. बरोबर. तर ऐश्वर्या, आवाज येत नसेल तर परत एकदा जॉईन करतेस का बाळा? ओके. तर हो. तर ती जी फिल्म असते ती एक तर कार्बननी बनलेली असते, एक स्पेसिफिक कार्बननी बनलेली असते. ठीक आहे. आणि किंवा मग पॉलिएस्टरची फिल्म असते. ठीक आहे. दोन गोष्टी असतात, है ना.
तर त्यांनी आपण काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे, सनला ऑब्झर्व करू शकतो. ही झाली डायरेक्ट मेथड, ज्याने की आपण टेलिस्कोप वरती काय लावतोय, फिल्टर लावतोय, किंवा आपण काय आहे, हायड्रोजन म्हणजे काय, हायड्रोजन म्हणजे एक एलिमेंट आहे बाळा, है ना. आपलं जे एलिमेंटचं चार्ट असतं ना, जसं कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, तसंच हायड्रोजन पण आहे. ठीक आहे, कोणीतरी प्रश्न विचारला होता आधी मला, चॅट्स जुने दिसत होते. ओके, हा. मग काय असतं, पॉलिएस्टर फिल्म. ठीक आहे, टेलिस्कोपवर लावलेलं असतं. त्याच्यानंतर हे झालं डायरेक्ट. ठीक आहे, आणि ओके, सनचं टेम्परेचर मी सांगते पुन्हा एकदा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड तुम्हाला बनवायची आहे. ठीक आहे, तर त्याचं लिंक पण मी पाठवणार आहे, आणि आपण थोडक्यात आहे ना ते व्हिडिओ बघूयात सुद्धा. ठीक आहे, तर इनडायरेक्ट मेथड मध्ये असतं प्रोजेक्शन मेथड किंवा शॅडो मेथड. प्रोजेक्शन मेथड मध्ये बॉल प्रोजेक्टर असेल किंवा पिन प्रोजेक्टर असेल. बॉल प्रोजेक्टर, पिन प्रोजेक्टर असेल. म्हणजे काय, की आता फॉर एक्झाम्पल आपण कुठलंही सूर्याचं जे सूर्य किरण जी आहे ती एका स्क्रीनवरती घेऊन आपण दुसऱ्या कुठल्या तरी स्क्रीनवरती प्रोजेक्ट करायची, त्याला म्हणतात प्रोजेक्शन मेथड. म्हणजे काय, इनडायरेक्ट मेथड. तर ते बॉल प्रोजेक्टरनी करू शकतो किंवा पिन प्रोजेक्टरनी करू शकतो आपण, किंवा जर इक्लिप्स येत असेल तर इक्लिप्स आपण काय करू शकतो, इनडायरेक्ट मेथडनी बघू शकतो. कसं की फॉर एक्झाम्पल आपण पाण्यात बघू शकतो त्याला, है ना, सोलर इक्लिप्सला पाण्यात बघू शकतो. इक्लिप्स पण बघायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कशात बघू शकतो, एक असं मेथड आहे की ज्याने फॉर एक्झाम्पल झाड जर असेल मध्ये, है ना, वरती इक्लिप्स होत आहे आणि त्याचं जर रिफ्लेक्शन झाडाच्या लिव्स मधून जर खाली पडत असेल तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळे शेप्स दिसतात. ठीक आहे, तर त्याचं सुद्धा स्क्रीन दाखवेल मी आता. तर असे वेगवेगळे इनडायरेक्ट मेथड्सनीच आपण काय करायचं, सनला ऑब्झर्व करायचं. ओके, मग आता हा, मी स्क्रीन शेअर करते. ठीक आहे, 2 मिनिटं द्या मला स्क्रीन शेअर करायला. ओके, तर सनचं टेम्परेचर बघायचं होतं ना आपल्याला परत. तर सनचं टेम्परेचर सरफेस वरती अप्रॉक्सिमेटली 6000 डिग्री सेल्सिअस असतं, आणि कोर मध्ये त्याचं जे टेम्परेचर आहे 15 मिलियन डिग्री सेल्सिअस असतं. आता सरफेसचं टेम्परेचर म्हणतोय आपण. सरफेस म्हणजे काय, सरफेस म्हणजे फोटोस्फिअर. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर कोरोनाचं टेम्परेचर फारच जास्त आहे. ठीक आहे, पण आपण सरफेस म्हणजे काय बघतोय, फोटोस्फिअरचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 4000 to 7000च्या मध्ये, आपण 6500 बॉटमचं टेम्परेचर, आणि त्याच्या वरचं टॉपचं जे टेम्परेचर आहे ते 4000 पर्यंत जातं. ठीक आहे, तो अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू शकतो 6000, आणि कोर्स आपण म्हणू शकतो 15 मिलियन डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग आता अनसेफ वेज टू सी सन आपण आत्ताच बघितलं की कसं आपल्याला सूर्याला पाहायचं नाहीये जेणेकरून आपले डोळे शाबूत राहते. एक, डायरेक्ट नाही बघायचं. दुसरं आपलं फोटो फिल्म. त्यानंतर तिसरं आपण सनसेट किंवा मॉर्निंगचं आपण बघतो, बट दॅट इज ऑल्सो नॉट गुड. ठीक आहे, एक्सरे फिल्म्स आणि गॉगल्सने नाही बघायचं. सेफ वे कशाने बघू शकतो, वेल्डिंगची जी मास्क असते त्यांनी बघू शकतो. ठीक आहे, त्यानंतर हे बघा, टेलिस्कोप लावलंय, टेलिस्कोपच्या वरती जी ब्लॅक कलरच्या मध्ये फिल्म दिसते ना, दॅट इज युअर फिल्टर. ठीक आहे, सोलर फिल्टर, त्याने बघू शकतो. किंवा हे जे ग्लासेस दिसत आहेत याला म्हणतात सोलार ग्लासेस, है ना. तर हे जेव्हा तुम्ही ग्लासेस लावाल ना, तर तुम्हाला आजूबाजूचं काहीच नाही दिसणार, तुम्हाला फक्त सूर्यच दिसणार, बाकीचं सगळं तुम्हाला काळच दिसणार. ठीक आहे, का तर लाईटच आतमध्ये पेनिट्रेट नाही होत. ठीक आहे, सोलर गॉगल्स मध्ये. आणि इकडे काय आहे, इकडे आहे हे पिक्चर सोलर इक्लिप्सचं. ठीक आहे, तर एक झाड आहे मध्ये, ते सोलर इक्लिप्स जे आहे ते सोलर इक्लिप्स झाडाच्या थ्रू, झाडाच्या पानांच्या थ्रू आपल्याला याच्यावर दिसतोय, ग्राउंड वरती दिसतो. ठीक आहे, तर हे असे वेगवेगळे शेप्स आहेत. आणि प्रोजेक्शन मेथड म्हणजे काय, इथे बघा, इथे काय दिसतंय आपल्याला, इथून सनरेज येत आहेत. ठीक आहे, टेलिस्कोपच्या आतमध्ये, आणि टेलिस्कोप इथे काय पकडलंय, इथे एक स्क्रीन पकडलंय, त्या स्क्रीनवरती आपल्याला काय दिसतोय, गोल दिसतोय, बरोबर. म्हणजे हा काय आहे, हा सूर्य आहे. तर असंच आपण सनस्पॉट सुद्धा बघू शकतो प्रोजेक्शन मेथडनी. किंवा
इथे आहे इक्लिप्स. तर आता इथे काय आहे, इथे एक कार्डबोर्ड घेतलाय आणि त्याच्यावरती पिननी एकदम बारीक होल करायचं आणि काय करायचं, सूर्याच्या वरती पकडायचं. मग आपल्याला काय दिसेल, आपल्याला दुसऱ्या स्क्रीनवरती किंवा ग्राउंड वरती आपल्याला काय दिसेल, असं सूर्याचं चित्र दिसेल. ह्याला म्हणतात इनडायरेक्ट प्रोजेक्शन. ठीक आहे. मग आता एक व्हिडिओ बघूया. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला बनवायचंय. ठीक आहे. याची लिंक मी तुम्हाला देईन. तर व्हिडिओ सुरू करते आणि समजून सांगते. ठीक आहे. तर आपल्याला काय फार गोष्टी लागणार नाहीयेत याच्यामध्ये. आपल्याला फक्त लागणार आहे चेंडू. तर सगळ्यांकडे असेलच, बरोबर. प्लास्टिकचा बॉल असेल आणि माती तर आपल्याकडे असेलच, आणि एक छोटस मिरर लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपण काय करायचंय, बॉल जो आहे त्या बॉलला छोटस कट मारायचंय. ठीक आहे. आता यांनी बऱ्याच गोष्टी दाखवल्यात, सीझर वगैरे. तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्यांनी आपण काय करणार आहोत, बॉलमध्ये छोटस होल करणार आहोत. ठीक आहे. तर कसं करायचंय, असं कट करायचंय बॉलला आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला माती टाकायची. तर ती माती का टाकायची, का तर बॉल जो आहे तो व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर आपण काय केलंय, सेलो टेपनी त्याला पूर्ण क्लोज करून टाकायचं. ठीक आहे. आणि क्लोज करून टाकल्यानंतर आपण एकतर हा चार्ट पेपर जो आहे तो असा सेम छोट्याशा मिररच्या साईजने आपण कट करू शकतो, नाही कट केला तरी पण चालेल. ठीक आहे. कुठलाही चार्ट पेपर आपण घेऊ शकतो, ब्लॅक घेतला तरी चालेल, दुसरं पान घेतलं तरी चालेल. असं छोटंसं सर्कल कट करून त्या मिररवरती चिटकवायचं आणि ती मिरर सिम्पली आपल्याला काय करायची, त्या बॉलवरती चिटकवायची. आणि मग आपण पोझिशन काय करायचंय, असं डबल टेप वगैरे काही नसलं तरी चालेल, साध्या टेपने आपण चिटकवलं तरी सुद्धा चालतंय. ठीक आहे. मग मातीमुळे काय होईल, मातीमुळे तो व्यवस्थित असा बॉल खाली हे होईल. आणि खाली आपली वाटी किंवा छोटस काही घ्यायचं आणि मग काय करायचं, सूर्याचं जे चित्र आहे ते सूर्याचं चित्र आपल्याला बरोबर त्या मिररवरती दिसलं पाहिजे. आणि मग रिफ्लेक्शन होऊन ते स्क्रीनवरती आपल्याला काय दिसेल, असं छोटस सन दिसेल. ठीक आहे. हे बघा, असं सन दिसेल. मग तुम्ही जर साईज चेंज केली, ठीक आहे, ते जे गोष्ट आहे, तुम्ही जे प्रोजेक्टर बनवताय त्या प्रोजेक्टरची जर तुम्ही साईज चेंज केली किंवा मग तुम्ही त्याचं जे डिस्टन्स आहे स्क्रीन पासून, म्हणजे जिथे तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात तर त्या प्रोजेक्टरचं डिस्टन्स जर तुम्ही कमी जास्त केलं तर ते सूर्याचं जे रिफ्लेक्शन पडतं त्याची सुद्धा आपल्याला काय होईल, साईज कमी जास्त करता येईल. ठीक आहे. तर घाबरून जायचं कारण नाही. मी याचं तुम्हाला हे सुद्धा पाठवणार आहे. काय पाठवणार आहे, लिंक पाठवणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही प्रोजेक्टर बनवायचंय आणि अगदी छोटा चेंडू असेल तरी चालेल, काही हरकत नाहीये. आणि इथे बघा काय काय यूज केलंय त्यांनी. आपल्या घरातलं कुठलीही गोल वस्तू असेल आपल्याकडे किंवा हेवी गोष्ट असेल, त्या गोष्टीने सुद्धा आपण हे प्रोजेक्टर बनवू शकतो. ठीक आहे. बाकीचे काही गोष्ट गरजेची नाही. हे बघा, असं सनचं स्क्रीन दिसतंय. आणि तुम्ही लकी असाल तर त्या दिवशी समजा जर खूप सगळे सनस्पॉट्स आपल्याला दिसत असतील तर ते सनस्पॉट्स सुद्धा तुम्हाला दिसतील. ठीक आहे. ओके. तर दॅट इज व्हॉट द सन प्रोजेक्टर है ना, बॉल प्रोजेक्टर त्याला म्हणतात. आता दुसरं जर प्रोजेक्टर तुम्हाला बनवायचं झालं तर दुसरं प्रोजेक्टर तुम्ही कसं बनवू शकता, की याच्याने बनवू शकता. काय म्हणतात, शूजचा एक बॉक्स घ्यायचा आणि शूजचा एक बॉक्स घेऊन एक साइड कट करायची. असा रेक्टँगल बॉक्स असतो ना, छोटी साइड अशी कट करायची आणि त्याच्यावरती बटर पेपर लावायचा आणि दुसऱ्या साईडने एक छोटस होल करायचं पिनचं. ठीक आहे. मग त्याच्यावरून जेव्हा सूर्याचा प्रकाश पडेल त्या पिनच्या होलवरून, तेव्हा मग काय होईल, आपल्याला सनचं प्रोजेक्टर दिसेल. आता शेवटची गोष्ट. ठीक आहे. एवढं सगळं झालं. ठीक आहे. आपण खूप काय काय गोष्टी बघितल्या आज. हा, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली बरं का. जसं पृथ्वी जी आहे ती आपली एकत्र गोल फिरते ना, तशी एकदम एकत्र गोल फिरते ना, बरोबर. पण सूर्यावरती जे आहे, सूर्यावरती सरफेस नाहीये, त्याच्यामुळे सूर्याचे जे लेयर्स आहेत ना, ते लेयर्स वेगवेगळ्या स्पीडने फिरतात. म्हणजे सूर्याचं जे टॉपचं पोल आहे आणि बॉटमचं पोल आहे ते वेगळ्या स्पीडने फिरतं आणि सूर्याचं जे मधलं जे इक्वेटर आहे ना ते वेगळ्या स्पीडने फिरतं. ठीक आहे. ही एक फॅक्ट तुमच्यासाठी, की सन असं एकत्र परिभ्रमण नाही करत. आता हा, रोटेशन नाही करत.
तो काय करतो, वेगवेगळे लेयर्स त्याचे वेगवेगळ्या स्पीडने फिरत असतात. फन फॅक्ट फॉर यू ऑल. ठीक आहे. हा, आणि आता शेवटचं सांगायचं झालं तर आदित्य L1 मिशन. ठीक आहे. तर आदित्य L1 मिशन जे आहे ते L1 लॅग्रँज पॉइंट मध्ये आहे. ठीक आहे. तर L1 जे आहे तसे 4-5 पॉइंट्स आहेत. ठीक आहे. तर L1, L2, L3, L4, L5 असे अवतीभोवती पॉइंट्स आहेत. ठीक आहे. तर आता L1 पॉइंट वरती आपण का ठेवलंय, का तर जरी सोलार इक्लिप्स झाला, ठीक आहे, कुठलाही इक्लिप्स झाला तरी सुद्धा काय होतं, तरी सुद्धा आपल्याला सूर्य जो आहे तो कंटिन्युअस दिसत राहणार. काय, कंटिन्युअस दिसत राहणार म्हणून. ठीक आहे. मग आता आदित्य L1 जे मिशन आहे ते L1 पॉइंट वरतीच कसं काय राहतं बाबा आदित्य L1 मिशन, है ना? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हो की नाही? तर पृथ्वी आणि सूर्याचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला निगेट करतं एक हॅलो ऑर्बिट. काय म्हणतात त्याला, हॅलो ऑर्बिट म्हणतात. ठीक आहे. आणि एक सेंट्रीफ्युगल नावाचा एक शब्द आहे. ठीक आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, द ऑब्जेक्ट विच इज रोटेटिंग, है ना? आता फॉर एक्झाम्पल फॅन आहे, फॅनच्या वरती जर आपण एक कॉइन ठेवला आणि फॅनला जर फिरवलं तर काय होतं, फॅन गोल गोल फिरतो आणि ते कॉइन कसं जाईल, एक स्ट्रेट दिशेने जाईल. म्हणजे काय, फोर्स जो आहे तो बाहेरच्या दिशेने लागतोय. बरोबर. तर सेम वे जो आपला L1 ऑर्बिट वरती आपला जो हे आहे आदित्य L1 आहे, तो जो गोल गोल फिरतोय ते एक हॅलो ऑर्बिट क्रिएट करतं आणि प्रेशर जे आहे ते आउटवर्ड पण जातं. ठीक आहे. तर ते आउटवर्ड प्रेशर आणि इनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे क्रिएट होतं त्याच्यामुळे काय होतं, एक हॉलो ऑर्बिट तयार होतो, हॅलो ऑर्बिट. आणि मग ते अंड्याच्या आकाराने आपला जो आदित्य L1 आहे तो गोल 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 फिरत राहतो. ठीक आहे. सप्टेंबर 2, 2023 ला आदित्य L1 मिशन लॉन्च झालंय. ठीक आहे. आणि जानेवारी 6, 2024 ला आपलं आदित्य मिशन जे आहे ते हॅलो ऑर्बिट पर्यंत पोहोचलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपलं आदित्य L1 मिशन आहे जे काय करतंय ते बघतंय. म्हणजे सनचे जे लेयर्स आहेत ते स्टडी करतंय, सोलार फ्लेअर स्टडी करतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला काय धोका आहे का ते बघतंय. पण आणि मेन प्रश्न हा आहे की कोरोनाचा जो लेअर आहे तो आपल्याला दिसतच नाही. बरोबर. मग कोरोनाचा लेअर कसं काय स्टडी करणार बाबा आदित्य L1 मिशन? तर कोरोनाचाच लेअर कसं स्टडी करणार, ते काय करतं, आता सोलार इक्लिप्सच्या वेळेस काय होतं, सोलार इक्लिप्सच्या वेळेस आपल्याला कोरोनाचा लेअर दिसतो. का दिसतो, का तर तो अर्धा झाकला जातो. बरोबर. त्याच्यामुळे मग सेम वे आपण आदित्य L1 मध्ये असं एक मशीन बसवलंय की जे आदित्य L1 जे आहे काय करतं, ते अर्ध झाकलं जातं. ठीक आहे. त्याला म्हणतात विजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ. ठीक आहे. असं खूप मोठं नाव आहे त्याचं. तर ते थोडंसं झाकलं गेलं की त्याच्यामुळे म्हणजे ते काय होतं, आर्टिफिशियल इक्लिप्स तयार करतो आपण. आणि आर्टिफिशियल सोलार इक्लिप्स तयार झाल्यामुळे मग आपल्याला काय दिसतो, तो कोरोनाचा लेअर दिसतो. ठीक आहे. तर मग आदित्य L1 मिशन अशा खूप सगळ्या गोष्टी आता सध्या तरी काय करते, स्टडी करत आहे. ठीक आहे. क्रोमोस्फिअर झालं, कोरोनाचं लेअर झालं, फोटोस्फिअर झालं, है ना, सोलार फ्लेअर झालं, सोलार विंड झालं, सनस्पॉट झाले सनवरचे, आणि टेम्परेचरचं डिफरन्स झालं. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टी आपला आदित्य L1 जो आहे तो स्टडी करत आहे. ठीक आहे. तर आता दॅट्स इट फ्रॉम माय साइड. ठीक आहे. मी खूप सगळे हँड रेज झालेले बघतेय. मी मायक्रोफोन टर्न ऑन करतेय. मॅम टीचर एक क्वेश्चन विचारू? मॅम मला मॅम, बोलायचं आहे. ओके ओके. टीचर मला ना एक डाऊट आहे, विचारू का? जागृती. हो मॅम मला जागृती बोल. दोन एक एक करून एक एक करून सगळेजण मॅम, एकत्र बोलतात तर मॅम, मी- कळणार नाही. मॅम मी हो ना. टीचर मी बोलू का? जागृती. मॅम जागृती विचार. टीचर मी जागृती बोलू का? बोलो रिओ. अच्छा, जागृती अनम्यूट करेल पहिले. ठीक आहे. हा, जागृती अनम्यूट. टीचर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सूर्य जो आहे त्याचं तापमान पृथ्वीपर्यंत यायला 1 मिनिट 20 सेकंद लागतं. बट टीचर मी तर ऐकलं होतं की 8 मिनिट 20 सेकंद लागतात. हो, 8 minutes 20 seconds.
मॅम मी एक प्रश्न विचारू का? तुम्ही ना तेव्हा तुम्ही ना तेव्हा विचारू 20 सेकंद असं बोलला. मॅम मी एक प्रश्न विचारू? ओके 8 minutes 20 seconds सांगितलं ना आपण, है ना? लाईट ट्रॅव्हल करायला 8 minutes 20 seconds लागतात, हो ना? ओके. श्रावणी अनम्यूट कर. मॅम मी एक प्रश्न विचारू का प्लीज? बोल ऐश्वर्या, ऐश्वर्या बोल. बोल. घरचा अभ्यास आहे का दुसरा? मध्ये कमी जास्त का होतो? परत एकदा बोल ऐश्वर्या. चंद्र 15 दिवसात मध्ये कमी का जास्त होतो? चंद्र 15 दिवसात कमी जास्त का होतो? टीचर मी का तर सांगू? आपला जो चंद्र आहे तो काय होतो, तो फिरत असतो बरोबर, अवतीभोवती फिरत असतो आणि सूर्याचा जे प्रकाश आहे ते थोडं एरियावरती पडतं, म्हणून चंद्र जो आहे तो कमी जास्त होतो. ठीक आहे मॅम. इट इज 8:20. Can I take more questions? मॅम येस ऍक्च्युली ना 10th मुलांचा दुसरा क्लास आहे. ओके अदरवाईज आपण केला असता कंटिन्यू. चालेल, ठीक आहे. ओके. ओके एव्हरीवन, थँक्यू फॉर जॉईनिंग. मॅम तुम्ही ट्राय करा, म्हणजे जर मुलांचे जर क्वेश्चन्स असतील तर ते व्हॉट्सअपला जर समजा घेता येतील आपल्याला तर. काही क्वेश्चन्स आलेत काही व्हॉट्सअप ग्रुप्स मध्ये, मी तुम्हाला ते फॉरवर्ड करते. चालेल, मग मी त्याचे उत्तर देईन, कारण टॉपिक जे आहेत ते थोडेसे हार्ड आहेत ना, त्यामुळे पूर्ण कव्हर करायला व्यवस्थित समजून सांगायला थोडा टाइम लागतो. येस येस, मी ओके नक्कीच तुम्हाला एव्हरीवन. फॉरवर्ड करते. ओके मॅम, थँक्यू एव्हरीवन. तर आपल्याला आज बनवायचंय काय? प्रोजेक्टर बनवायचंय, ठीक आहे, बॉल प्रोजेक्टर. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. बाय बाय, हॅव अ नाईस डे.